आंब्याचा सीझन आलाय आणि आपण आंब्याच्या रेसिपीज करणार नाही असं तर होत नाही. त्यामुळे आता आज मी तुम्हाला एक अशी रेसिपी दाखवते जी एकदम करायला सोपी आहे, खूप आवडते सगळ्यांना. तर चला आपण करूयात असा मऊ छान लुसलुशीत आंब्याचा शिरा. सगळ्यात आधी चला आपण रवा भाजूयात. तर आपल्याला असाच रवा भाजायचा, ह्याच्यामध्ये तूप वगैरे काही घालायचं नाहीये. आणि रवा भाजताना आपल्याला एक गोष्ट लक्षात घ्यायची की गॅस जो आहे तो आपण एकदम मंद आचेवर ठेवणार आहोत. आणि रवा जो आहे तो फार असा तुम्हाला ब्राऊन वगैरे करायचा नाहीये, डार्क करायचा नाहीये. त्याने सगळा शिऱ्याचा रंग सुद्धा बदलेल आणि चव सुद्धा बदलेल. आता थोडा आपण रवा छान भाजून घेतल्यानंतर आपण तूप वापरणार आहोत. इकडे तूप जे आहे ते मी मेल्ट केलेलं घेतलेलं आहे. आता तूप जसं आपल्याला लागतं तसं आपण घेऊ शकतो. मी 1 कप घेतलेलं पण तेवढं तूप लागणार नाहीये, त्यामुळे जेवढं लागेल तेवढं मी ह्याच्यामध्ये घालतेय. आणि तूप घातल्यानंतर सुद्धा आपल्याला रवा जो आहे ना तो छान असा खमंग भाजायचा आहे. म्हणजे रवा एकदम छान भाजला ना की शिऱ्याला फार सुंदर चव येते. तर आता हे बघा, तुम्हाला जसं वाटेल तसं तुम्ही तूप थोडं कमी जास्त वापरू शकता. रव्याची जी थोडी क्वालिटी असते ना त्याच्यावर पण आपल्याला कधी-कधी तूप कमी जास्ती लागतं. तर त्याच्यामुळे ते तुम्ही तुमच्या अंदाजाने वापरू शकता. तर आता इकडे बघा, मी रवा जो आहे तो छान भाजतेय आणि थोडासा त्याचा रंग बदलेल. हा पण आपल्याला खूप डार्क असा करायचा नाहीये. आणि रवा भाजून झाला की त्याच्यामध्ये मी थोडीशी मिठाची एक कणी घालणार, म्हणजे थोडंसं मीठ घालणार आहे. जेणेकरून आपला जो आंब्याचा जो शिरा आहे तो खूपच छान लागेल, म्हणजे त्याला एक चव येईल. मिठाची थोडीशी कणी घातली ना की चव वाढते पदार्थाची. आता ह्याच्यामध्ये मी घालणार आहे दूध आणि पाणी, जे मी ऑलरेडी गरम करून घेतलेलं आहे. पाणी मी थोडंसं ह्याकरता वापरते की त्याने रवा जो आहे तो छान फुलतो. काही लोकं पूर्ण दूध वापरतात, तर तुमची इच्छा. मी दूध आणि पाण्याचं कॉम्बिनेशन वापरते आणि मला असा आवडतो शिरा, त्यामुळे मी तुम्हाला ही पद्धत दाखवते. आता दूध घालताना फक्त आपल्याला थोडंसं काळजी घ्यायची, कारण की फटाफट उडून आपल्या हातावर सुद्धा येऊ शकतं. तर त्यामुळे तुम्ही थोडंसं काळजीपूर्वक दूध पाणी घाला. दूध पाणी जे आहे ते मी व्यवस्थित गरम करून घेतलेलं आणि मग ह्याच्यामध्ये मी घातले. आणि आता आपण ह्याला छान मिक्स करून घेऊयात. आणि आपल्याला ह्या स्टेजवर फक्त एकच गोष्ट आहे जी आहे त्याची लक्षात घ्यायची, की गुठळ्या झाल्या नाही पाहिजेत. सतत हलवत आपल्याला दूध पाणी घालायचं होतं, जसं मी तुम्हाला दाखवलं. आणि आता सुद्धा आपण त्याला सतत हलवणार आहोत. आणि हे बघा, रवा जो आहे ना तो ऑलरेडी फुलायला लागलाय. तर छान रवा असा फुलतो आणि मग आपल्याला ह्याला शिजवायचं आहे. तर इकडे बघा, रवा छान फुललेला आहे. आता आपण काय करायचं, ह्याला झाकण ठेवून शिजवायचं. तर मी जेव्हा शिरा करते तेव्हा मी म्हणजे मोस्टली जी आपली गॅसची आच असते ना ती मीडियम टू लोच्या मध्येच ठेवते. मी कधीच मोठ्या गॅसवर शिरा करत नाही. मी भाजतही नाही रवा आणि नंतर शिजवताना सुद्धा मी गॅस मोठा करत नाही. आता मी 2-3 मिनिटं छान त्याला शिजू दिला. मग त्यानंतर परत एकदा मी मिक्स करून घेतलाय आणि आता परत आपण त्याला शिजवून घ्यायचं आहे. तर आता बघा, छान आपला रवा जो आहे ना तो मस्त फुगलेला आहे. आणि ह्या पद्धतीने तुम्ही केलत ना तर तुमचा जो शिरा आहे तो छान असा मऊ लुसलुशीत होईल. काही लोकं असं म्हणतात ना की आमचा जो शिरा असतो तो छान मऊ नाही होत वगैरे. तर ही पद्धत वापरा. बघा, एकदम छान मऊ लुसलुशीत आपला शिरा तयार होतो. आणि कुठल्या स्टेजला आमरस घालायचा आहे ते मी तुम्हाला दाखवणार आहे. ते खूप इम्पॉर्टंट आहे, जेणेकरून त्याचा रंगसुद्धा छान मेंटेन राहतो. आता बघा, ह्याच्यामध्ये मी साखर घालते. गोडवा आपण आपल्या हिशोबाने ॲडजस्ट करू शकतो. त्यामुळे तुम्ही थोडासा कमी जास्त करू शकता. इन्ग्रीडियंट्सची लिस्ट डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला मी दिलेली आहे. तुम्ही तिकडून बघू शकता. आता त्यामध्ये बघा, मी साखरसुद्धा छान मिक्स करून घेतलेली आहे आणि परत एकदा आपल्याला ह्याची वाफ काढायची आहे. आता मी इकडे 1 आंबा वापरतेय. आंब्याचा जसा आपण रस काढतो तसाच रस काढायचा आहे. म्हणजे मी पिळून जसा रस काढतो आपण तसा काढणार आहे. पण ह्याला तुम्हाला जर का वाटलं की ह्याच्यात गुठळ्या आहेत, तर मग हा एकदा मिक्सीमधनं फिरवून घ्यायचा. म्हणजे आपल्याला थोडक्यात काय की जो रस काढलेला आहे ना त्याच्यामध्ये गुठळ्या नको. आता तुम्हाला शिऱ्यामध्ये त्याचे जर का चंक्स चालणार असतील तर तुम्ही तसंही ठेवू शकता. नाहीतर एकदा मिक्सरमधनं फिरवून घ्यायचा. तर मी एका आंब्याचा रस काढणार आहे. आणि ज्याचं मी मेजरमेंट साधारण सांगू तर 1 कप होतं. पण तुम्ही नाहीतर असा एक साधारण एवढ्या साईजचा आम्ही आंबा घेतला, हे बघून घ्या. चला आता आपण हे उघडून बघूयात की आपला जो शिरा आहे तो कसा झाला आहे. साखर जी आहे ती विरघळली की नाही. पण एक आपण छान अशी वाफ काढलेली आहे, एक साधारण 2 ते 3 मिनिटाची. त्यामुळे त्याची साखर जी असणार ती व्यवस्थित विरघळलेली असते आतापर्यंत. आता ही जी स्टेज आहे ना, ह्या स्टेजला आपल्याला ह्याच्यामध्ये आंब्याचा रस घालायचा आहे.
जेणेकरून 2 गोष्टी होतात. एक म्हणजे आपला जो शिरा आहे त्याचा रंग व्यवस्थित छान असा राहतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला त्या शिऱ्याला असं एक दाटसर जे होतो ना शिरा म्हणजे मँगो शिरा करताना, आंब्याचा शिरा करताना आधीच आंबा घालून टाकला तर ना असा थोडा गिच्च होतो. तो गिच्चही होणार नाही. त्यानंतर मी ह्याच्यामध्ये घातलेली आहे वेलचीची पूड आणि ती सुद्धा मी मिक्स करते. तर काय ह्या छोट्या-छोट्या टिप्स तुम्ही लक्षात ठेवल्या ना, तुमचा सुद्धा शिरा फार छान मऊ लुसलुशीत सुंदर होईल. आता बघा एकदा मी सगळी वेलचीची पूड वगैरे घातली आहे. छोटीशी वाफ काढायची एक 2-3 मिनिटाची आणि मग त्यानंतर आपण त्याच्यामध्ये ड्रायफ्रुट्स घालणार आहोत. आता मी ड्रायफ्रुट्स असेच घालतेय. तुम्हाला जर का हवे असतील तर तुम्ही थोडेसे तुपामध्ये त्याला फ्राय करून सुद्धा वापरू शकता. ती तुमची मर्जी. आता मी ह्याच्यावरनं थोडंसं तूप सोडतेय. हे पण तुम्हाला जर का असं आवडत असेल म्हणजे जे शिऱ्याला एक छान असा तुपकटपणा येतो ना, तो मस्त तुपकटपणा येतो म्हणून मी वरनं परत 2 चमचे असं तूप वापरलंय आणि बस आपला मँगो शिरा झटपट तयार झालेला आहे आणि चवीला हा एवढा छान लागतो, की म्हणजे तुम्ही एकदा बनवलात ना तर दरवर्षी बनवाल. बघा मला म्हणजे खात्री आहे ह्या गोष्टीची आणि छान आंबे यायला लागले, की हा शिरा नक्की बनवायचा. म्हणजे आपल्याला एक असं वेगळी डिश बनवल्यासारखं पण होतं आणि ही जी म्हणजे मँगो शिरा आहे ना, हा फारच छान लागतो. तर तुम्ही नक्की ट्राय करा. तुम्हाला जर का माझ्या रेसिपीज आवडत असतील, तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा.